निमंत्रण दिलेलं आहे सर, तुम्ही सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत या ठिकाणी आला होतात का? नाही, ते वेगळी मीटिंग होती. ती वेगळी मीटिंग होती. आज 11:30 वाजता इलेक्शन कमिशनने जे तयारी केलेली आहे, राजकीय पक्षांची जे बैठक आहे त्याच्यामध्ये इलेक्शनच्या संदर्भात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती हे जे इलेक्शन्स होणार आहे ते कशा फुलप्रूफ करता येईल आणि काय काय तयारी केलेली आहे त्याच्या बाबतीत त्यांनी. पण मग ही विरोधकांची मोड आता बांधली जाते. लोकशाहीच्या विरोधात जे काही निवडणूक प्रक्रियेमध्ये काळा बाजार होता असं म्हणणं आहे विरोधकांचं, म्हणून तर त्यात तुम्ही सहभागी मी स्वतः इलेक्शन कमिशनरला एक्झाम्पल दिलेलं आहे की माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एक कॉर्पोरेटर असा आहे की ज्यांनी एक इलेक्शन जे आहे ते SC सर्टिफिकेटवर लढलं, जिंकलं. इमिजिएट दुसरं इलेक्शन OBC सर्टिफिकेटवर लढलं, जिंकलं. तिसरं इलेक्शन ओपन कॅटेगरीमध्ये लढलं, जिंकलं. म्हणजे सगळे इलेक्शन कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे. कोणीही त्याची दखल घेत नाही आहे. जे 2 चाइल्ड नॉर्म आहे, 2 मुलांच्या सक्तीचं जे नॉर्म आहे, लोकांना 4-4, 5-5 मुलं आहे, 2 मुले दाखवतात, इलेक्शन लढतात, जिंकतात. त्यांना माहित आहे कोर्टामध्ये केस गेला की 5 वर्ष असंच जातात, होऊन जातं, त्यांचं टर्म संपतं उसमें. तर काहीतरी स्ट्रॉंग मेसेज देण्याची आवश्यकता आहे की अशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंट्स कोणी सबमिट करणार असेल तर अधिकाऱ्यांवर ही कारवाई होणार आणि त्या कॅन्डिडेटवर ही कारवाई होत नाही. त्यासाठीच ही सगळी मोठी लोकशाही म्हणून बकवास आहे. सगळ्यात फालतू इलेक्टोरल सिस्टम कुठल्या जगात कुठे असेल तर ते आपल्याकडे. आता ही विरोधकांची मोड त्यासाठीच बांधली जाते, म्हणून मग 100% काय आहे की मी काय सांगितलं मीटिंगमध्ये की लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकांचा विश्वास जे इलेक्टोरल सिस्टमवर आहे ते राहणं खूप गरजेचं आहे. आणि आज देशामध्ये जे चर्चा सुरू आहे की लोकांचा विश्वास संपू लागलेला आहे की वोट चोरी कशा प्रकारे होत आहे, डबल वोटिंग कशा होत आहे, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स, फोर्स्ड डॉक्युमेंट्स कशा प्रकारे सबमिट करण्यात येत आहे. इलेक्शन जिंकतं आणि माणसाला माहित आहे की आपला ज्युडिशियल सिस्टमही असं आहे की 5-5, 10-10 वर्ष लागतात. अनेक प्रादेशिक पक्षांना जे ते आजच्या या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं, तुम्हाला बोलवण्यात आलं होतं? नाही, मला नाही बोलवण्यात आलेलं. जर आपण पाहिलं तर नाही बोलावलं तर मी तुरंत जाईल. पण तुम्ही जायला तयार आहात? 100% जायला तयार आहे. सततची ही एकंदरीत मोठं बांधणी जी आहे ती राहुल गांधी असेल, इतर पक्ष असतील, या निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतात. त्यावर आता तुमची खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे ऑलरेडी. मी जसं म्हटलेलं आहे, तुम्ही कितीही सांगा की आपले इलेक्शन्स फ्री अँड फेअर होतात, ते खोटाड आहे, ते टोटली बेसलेस आहे, फॉल्स आहे. आपल्या इलेक्शन सिस्टममध्ये आपण कशाही प्रकारचे मोडतोड करू शकता. एकीकडे धर्मांध नावाच्या प्रवृत्तीवर टीका केली जाते, असं मुद्दे उपस्थित केले जातात सत्ताधारी पक्षाकडून. त्यांना मग हे उत्तर कसं द्यायचं आता? काय आहे की लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर लोकांचा विश्वास, तुम्ही तसंही बघितलं तर दर 5 वर्षांनी जे आपला पर्सेंटेज आहे, वोटिंग पर्सेंटेज आहे ते घटत आहे. का घटत आहे की युवकांना असं वाटतं की बाबा मी याला मतदान केलं कारण मला दुसरे कॅन्डिडेट, दुसरे पक्ष पटत नाही होतं म्हणून मी याला मतदान केलं. मतदान दिल्यानंतर, जिंकल्यानंतर ते पैसे घेतात, गुवाहाटीला जातात.